नाशिक महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक 25 सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक उमेदवार सायली नितीन अमृतकर यांना अधिकृतरित्या पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ही उमेदवारी ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर करताना जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी म्हणाले, नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या ह्या रणधुमाळीमध्ये गेल्या 8-10 दिवसापासून काय नाट्यमय घडामोडी होत आहेत। या घडामोडी देशातला जगातला मोठा पक्ष म्हणणारे आणि त्यांची महायुतीतले सर्वच पक्ष कशा पद्धतीनं जनमानसात वागतायत हे आपण बघितलं। त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 25 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नितीन अमृतकर हे सामाजिक काम करतात। नवीन नाशिक असेल, शिडको असेल, इथं जनतेचे प्रश्न असतील, समस्या असतील, सर्वांसाठी धावत असतात आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार आहे म्हणून त्यांनी उमेदवारी मागितली वेगवेगळ्या पक्षांकडे। परंतु प्रभाग क्रमांक 25 शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांना तोडा फोडा, घर तोडा, पक्ष तोडा हे करून हे राज्य करतायत। आदरणीय पक्षप्रमुख हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुखांच्या माध्यमातून नाशिकमध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत आणि 25B मध्ये आज काही कारणास्तव त्यांना तिकीट कुठून मिळालं नाही आणि तिथं महाविकास आघाडीमध्ये ती जागा होती, पण काही अनेक कारणांमुळे ती जागा आज आम्ही नितीन अमृतकर यांना महिला गटातून त्यांच्या पत्नी सौ सायली नितीन अमृतकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडनं पुरस्कृत करत आहोत आणि तेथे ते ताकदीने लढतील आणि 100% त्यांच्यासोबत प्रभागातील सर्वच नागरिक, सर्व व्यापारी, तसा हा भाग उत्तर महाराष्ट्रातील, खानदेशातील, कसमादे खानदेशातील मायबाप जनता इथे राहते। आपला माणूस, आपल्यातला माणूस, सामान्य कुटुंबातला माणूस, व्यापारी माणूस, चांगल्या विचाराचा, चांगल्या चारित्र्याचा, कुठले गुन्हे नाही सरळ असा ह्या कुटुंबाला, त्या ताईला आपण निवडून द्यावे आणि नाशिक महापालिकेवर जो भगवा फडकणार आहे त्याच्यात सायलीताई या नगरसेवका म्हणून निवडून येतील असा मला विश्वास आहे। त्यांना सर्वांना, त्या पूर्ण पॅनलला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नितीन अमृतकर या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 25 मध्ये सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका, विचारधारा आणि जनतेशी असलेली नाळ पाहता त्यांना पुरस्कृत उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला। प्रभागातील जनता त्यांना निश्चितच मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे। यावेळी बोलताना उमेदवार सायली नितीन अमृतकर म्हणाल्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी मनापासून आभार मानते। प्रभाग क्रमांक 25B मधील नागरिकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा आणि विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन। प्रभागातील माझा प्रयत्न राहील। या उमेदवारी घोषणेमुळे प्रभाग क्रमांक 25B मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले। प्रभाग क्रमांक 25 मधून मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होतो, पण काही कारणास्तव कुठेतरी त्या पक्षांना असं वाटलं असेल की नितीन अमृतकर कमी पडेल आणि गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही मी निवडणूक लढलो होतो आणि चांगले मी मतं घेतली होती। पण यावेळेस मला आशा होती आणि यावेळेस मला पक्षाची निवडणूक लढवायची होती, पण काही कारणास्तव माझी उमेदवारी डावलली गेली। तर ठीक आहे,
काय हरकत नाही. प्रभाग 25मधून मी ब गटातून माझ्या मिसेस सायली नितीन अमृतकर या इच्छुक असून आणि त्यांना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पुरस्कृत केलेलं आहे आम्हाला. त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे खूप खूप आभार मानतो. तसंच डी जी भाऊ सूर्यवंशी यांनी आम्हाला याबद्दल लगेच सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. आणि नाशिक महानगरावर भगवा पडवण्यासाठी आमचा नक्कीच मोलाचा वाटा असेल आणि आम्ही मोठ्या प्रमाणात काम करू. आणि तिथून प्रभाग क्रमांक 25मधून शिवसेनेचे जेवढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील किंवा महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार असतील त्या सगळ्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेऊ आणि निवडून आणू. प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करायला आता? प्रभागातील नागरिकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की एका घरात 4 उमेदवार देण्यापेक्षा 4 प्रकारच्या 4 लोकांना नगरसेवक केलं तर 4 वार्डात 4 ऑफिस निर्माण होतील आणि प्रभागातील समस्या दूर होतील आणि प्रत्येकाला आपापलं स्किल दाखवण्याचं एक हे मिळेल की बा जे गेल्या 15 वर्षात काही लोक म्हणतात आम्ही विकास केला, तर या 5 वर्षात रोल मॉडेल प्रभागाला वेगळ्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या आमच्या संकल्पना आहेत, कल्पना आहेत आणि आम्ही पण आमच्याही डोक्यात अनेक चांगल्या संकल्पना आहेत त्या प्रभागासाठी आम्ही राबवू इच्छितो. हेच मी सर्व प्रभाग 25 नागरिकांना सांगू इच्छितो. आणि आमच्यासारख्या तरुण उमेदवारांना प्रभागातील नागरिकांनी संधी द्यावी आणि संधीचं सोनं नक्की आम्ही करू हे मी तुम्हाला सर्व मनापासून सांगतो. आणि यावेळेस आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही तुम्ही संधी द्यावी हेच मी तुम्हाला सांगतो. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.